पण हट्टे बिट्टे राहिला नाही, मॅटर नाही. तिकडे शूट मारून राहिला त्याच्याकडे काम. ये अपना जो ये है ना डिफेंस है ना, पूरा का पूरा छोड़ के खेल रहे हो, पूरे के पूरे मॅन छोड़ एक. का म्हणता मित्रमैत्रीण, तर चला मग मी तुम्हाला सांगतो आम्ही कुठं गेलो नव्हतो तर फुटबॉल खेळासाठी. आद्याच्या घराकडे आलो तर आद्या केड खातच बाहेर निघला होता. तर पहिले आपल्याला जायचं होतं रेल्वे स्टेशनवर. जेवढे दिसतात ना तेवढे जण आम्ही सगळ्यात पहिले आलो, बाकीचे याचेच होते. तर मग तोपर्यंत आम्ही तिकीटचे पैसे जमा केले नव्हतं, कारण आपल्याला पहिले तिकीट काढायची होती, कारण ट्रेन बी येणारच होती लवकरच. तिकीट काढल्याबरोबर ट्रेन आली. आता ट्रेन तर आली, आता मी म्हणलो इथून बसायला तर भेटेल आपल्याला, पण म्हणलं होता माहिती कसाला उभ्या नाही जावं लागलं म्हणून. एक तर आपल्याला अरुणनगर पर्यंत जायचं होतं. आले वाले आपले मित्र येऊनच होते, त्यांच्यामधून काही जणाले आपल्याला सोबत घेऊन जायचं होतं खेळासाठी. तर आम्ही पोहोचलो आता अरुणनगर मध्ये. आता इथून आपल्याला का पैदलच जायचं होतं, आमच्यासाठी गाडी बी नाही पाठवली यांनी भाऊ थोडंसा. मग एका दादाने रूम दिला होता. आम्ही बड्या मग किटअप पिटअप करून आता निघलो ग्राउंडवर जायसाठी. थोड्या वेळात आपली बी मॅच चालूच होणार होती, तोपर्यंत बसून घ्यावं म्हणलं झाडाखाली बड्या हवा खा. मग एका सरांनी फोन केले होते कोटा अरे म्हणून. आम्ही म्हणून झाडाखाली सर बसून आहोत. का करता म्हणे तिथे बसून, तुमची मॅच आहे ना म्हणे इकडे. खेळून झाल्यावर यांना लागली होती भूक. आता खायला म्हणलं तुम्हाला काय खायचं आहे तर मला काय विचारते भाई, खा म्हणलं लवकर लवकर ना. चला म्हणलं आपल्या रूमवर जायचं आहे. खेळासाठी आलो आम्ही तेही मॅच हारलो, पण टेन्शन काय घ्यायचं भाऊ, हारजीत तर होतच राहते. हारलून तर हारलून, नेक्स्ट टाइम करता येते की काही नाही काय. चला आता रूम जवळ आलून थोडं आराम करायचा होता आम्हाला, आणि मग जायचं होतं रेल्वे स्टेशनवर. मग रेल्वे स्टेशनवर आलून ट्रेन पकडून आणि मग निघून आम्ही सिंध्या यासाठी चुपचाप. तर चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.